प्रत्येकाच्या देवघरामध्ये कलशावरती नारळ स्थापन केलेला असतो. हा आपण आपल्या महालक्ष्मीचं, आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून ठेवत असतो. आणि कुठलंही देवघर हे बिना कलशाचं नसावं. हा जो नारळ आहे तो आपल्याला काहीतरी संकेत देत असतो. ते संकेत जर आपण ओळखले तर त्या संकेतांचा अर्थ काय हे तुम्हाला जाणून घ्यायला सोपं जाईल. नारळ उभा असेल म्हणजे तांब्यावरती ठेवलेल्या नारळाला जर उभा तडा गेला, नारळातून खराब झाला, नारळ फुटला, नारळाला कोंब आला, अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्या नारळाच्या पाहायला मिळतात. तर त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या श्रीफळाचा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काय उपयोग करायचा आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका जावळ कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कुठल्याही पूजेमध्ये कलश स्थापना केल्याशिवाय ती पूजा अपूर्ण असते. नारळाला इष्टस्वरूप प्राप्त असतं, म्हणजे लक्ष्मी, गणपती, विष्णू यांचं स्वरूप म्हणून नारळ ओळखला जातो. हे श्रीफळ पूजनीय मानलं जातं. देवघरामध्ये कलशावरती जो नारळ ठेवलेला असतो, कलशातील पाणी सतत त्या नारळाला मिळून त्या नारळाला कोंब फुटला जातो आणि त्यातून नारळाचं चक्क रोपटं तयार होतं. आणि जेव्हा हे आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवतं, म्हणजे आपल्याला कोंब पाहायला मिळतो, रोपटं पाहायला मिळतं, हा आपल्या घरामध्ये घडणारा एक शुभ संकेत आहे. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये नारळाला कोंब फुटण्याकडे सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचे चिन्ह म्हणून पाहिले जाते. त्यामुळे नारळामध्ये लक्ष्मीचा वासही असतो. एखाद्या शुभप्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षात माता महालक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद असणं असं होतं. शास्त्रानुसार नारळाला श्रीफळ म्हटलेलं आहे. श्री लक्ष्मीचं फळ. नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृतासमान मानलं जातं. म्हणूनच नारळ पूजा, यज्ञ, हवन, प्रसाद या सर्व ठिकाणी त्याला अग्रस्थान दिलं जातं. आपण जेव्हा नारळ फोडतो ते शुभतेचं प्रतीक असतं. याचा अर्थ असा असतो की आपण आपला अहंकार, गर्व आणि नकारात्मक विचार तोडत असतो. म्हणून कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही नारळ फोडूनच आपण करत असतो. आता नारळाबद्दलचे काही संकेत आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण नारळ फोडतो आणि तो नारळ उभा फुटला तर देवाने आपल्याला कौल दिला, देव आपल्यावरती प्रसन्न आहे, आशीर्वाद दिला असा त्याचा अर्थ होतो. कारण आपण बरेचसे नारळ फोडतो आणि एखादाच नारळ फक्त उभा फुटतो, तेव्हा देवाचा कौल आपल्यावरती, म्हणजेच देवाचा वरदहस्त आपल्यावरती असतो, हा त्याचा संकेत आहे. पण कलशावरती ठेवलेला नारळ जर आपोआप तडकून गेला तर असं समजायचं की आपल्या घरावर येणारं जे संकट होतं ते नारायणाने स्वतःवरती घेतलेलं आहे आणि आपल्या घरावर येणारं जे संकट आहे ते टळलेलं आहे. त्यामुळे नारळ तडकलेला आहे आणि नारळ तडकणं हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. आपण नारळ फोडला तर नारळ खराब निघाला तर तो अशुभ मानला जातो, पण नाही, नारळ जर खराब निघाला तर तो शुभ मानला जातो. आणि काही लोकांना असं वाटतं की आता नारळ खराब निघाला, पैसे वाया गेले, पाणीही निघालं नाही, देवालाही तो व्यवस्थित पावन झालेला नाही. पण असं वाटून घेऊ नका, कारण तो नारळ तुमच्यावर येणारे जे काही दोष, संकट आणि नकारात्मक शक्ती आहे ते स्वतःवरती घेतो आणि त्यामुळेच तो नारळ खराब निघतो. त्यामुळे तुम्ही हे शुभ आहे असं मानून पुढे तुम्हाला जायचं आहे. प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणाऱ्या नारळाला जर कोंब फुटला तर शुभ संकेत आहे. आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे, तिचा आशीर्वाद आपल्यावरती आहे असं समजून जायचं. त्याचप्रमाणे हा संकेत असतो की भविष्यामध्ये आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे, प्रगती होणार आहे, सुख समृद्धी वाढणार आहे. त्यामुळे घरामध्ये जेव्हा कुलदेवीच्या नावाने आपण कलश स्थापन करतो ते खूप शुभ मानलं जातं. आता तुम्ही खूप गरीब असाल किंवा पैशाचे स्रोत मिळत नाही आहे, पैसे येतात पण सेविंग होत नाही आहे, लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची आहे, तर श्रीफळाचे काही उपाय आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला या गरिबीपासून मुक्ती मिळवायची असेल तर एक नारळ घ्या, त्याला सिंदूर लावून तुम्ही मौली किंवा लाल धागा जो असतो त्याने बांधायचा आहे. त्यानंतर हा नारळ तुम्हाला हनुमान महाराजांना अर्पण करायचा आहे आणि 11 मंगळवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि त्यासोबत हनुमान चालिसाचं पठण तुम्हाला करायचं आहे. या उपायाने हळूहळू गरिबी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते. अतिशय प्रभावी उपाय आहे, नक्की करा. दुसरा उपाय असा आहे, तुम्हाला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ एखाद्या व्यक्तीवरून 21 वेळा उतरवून मंदिरामध्ये जाळायचा आहे, असं अनेक ठिकाणी सांगितलं जातं. जर हा जो उपाय आहे तो विशेषतः अडचण, नकारात्मकता, सतत येणारे त्रास यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही हा उपाय दर मंगळवारी आणि शनिवारी करू शकता. यामुळे आपलं मनही शांत होतं, घरातील वातावरण हलकं होतं आणि संकटही कमी होतात. तुम्हाला एक लघु नारळ घ्यायचा आहे, म्हणजे इतर नारळांपेक्षा तो आकाराने लहान असतो, जो की तुम्हाला पूजेच्या शॉपमध्ये सहज मिळून जाईल.
एका चौरंगावरती तुम्हाला हे 5 लघु नारळ घ्यायचे आहेत, ते स्थापन करायचे आहेत. प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावायचा आहे आणि 27 वेळा ओम श्रीम ह्रीम श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हे सगळे नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. उपाय केल्यामुळे तुम्हाला धनलाभ होतो आणि लक्ष्मी कृपा तुम्हाला प्राप्त होत असते. अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे कलशातील नारळ काहीतरी शुभ संकेत आपल्याला देत असतो आणि तो ओळखता यायला हवं. आणि सगळे शुभ संकेत असतात, अशुभ असं काहीही नसतं. त्याचप्रमाणे तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची असेल, पैशाचा मार्ग तुम्हाला हवा असेल, तर श्रीफळाचे हे काही सांगितलेले उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.